नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। पाहुयात आजच्या नवीन घडामोडी। अकोला जिल्ह्यातील कौलखेड जहांगीरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांवर बोगस आणि निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे मोठे संकट ओढवले आहे। मागील वर्षी पांढऱ्या फुलांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बियाणे आणि रासायनिक खते खरेदी केली। मात्र पेरणीनंतर बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून काहींनी नाईलाजास्तव कपाशीची पेरणी सुरू केली आहे। आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। शासनाने आणि संबंधित कंपन्यांनी तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आत्महत्येसारखी टोकाची वेळ येऊ शकते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, असे आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी भूषण तायडे यांनी कळविले। अकोला तालुक्यातील कौलखेड जहांगीर येथे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे। शेतकऱ्यांची काय किती तारखेला पेरणी केली?